होय बाळ, आजचा हा सुसंवाद ऐकून तुझ्या मनात जे वादळ घुटमट आहे ती नक्कीच स्थिर झाली म्हणून समज. ज्यावेळी तुझा भाव पूर्णपणे गुरुठायी जागरूक होत नाही तोपर्यंत तुला मनोभावे आर्ततेने गुरूंची सेवा करायची आहे. तू या तुझ्या प्रपंचात येणाऱ्या अडथळ्यांना पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न कर आणि या तुझ्या स्वामी माऊलींच्या चैतन्य स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न कर. आता तू या स्वरूपाकडे यायला निघाली आहेस तर तुला आता कशाचीही भीती नाही. बाळा, खूप जणांचे हेच प्रश्न असते की मी स्वामींची इतकी भक्ती करती आणि तरीसुद्धा माझ्या जीवनात इतकं दुःख का आहे. तर याच प्रश्नामध्ये त्यांचे उत्तर आहे की स्वामी ठायी मीपणा चालत नाही आणि मी स्वामींची भक्ती करत आहे. हे सर्व दुःख आणि दैन्याचं मूळ आहे. बाळा, तुझ्यातही जर असा मीपणा चुकून येत असेल तर त्यावर आळा घालण्याचा प्रयत्न कर. आणि जरी सेवा घडत नसेल तरीही काळजी करू नको. फक्त मनोमन स्वामींशी बोलत राहा, स्वामींना आठवत राहा, स्वामी नाम जपत राहा. आपोआपच तू या स्वामी नामात रंगून जाऊन स्वामीमय होशील. आणि एकदा का स्वामींनी आर्ततेची ही हाक ऐकली की त्या व्यक्तीने आयुष्यातील कोणत्याही क्षणाचे नियोजन स्वतः करायचे नसते, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे नियोजन स्वामी माऊली स्वतःच करतात. त्यामुळे तू आता फक्त स्वामींच्या चमत्काराची वाट बघ. बाळा, तुझी हाक स्वामींपर्यंत पोचवण्यासाठी स्वामींसमोर बसून स्वामींना ही एकच प्रार्थना कर की स्वामी, मला आपल्या चरणी समर्पित करून घ्या. तुमच्या या भोळ्या आणि अगदी शून्यतुल्य दूताचा भाव समजून घ्या. तुम्ही अंतर्यामी आहात, भक्तवत्सल आहात, भक्ताभिमानी आहात. माझे या प्रपंचात खूप हाल होत आहे, त्यामुळे माझी मती आता खुंटीत झाली आहे. आता तुम्हीच माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे नियोजन करा आणि मला तुमच्या चरणाजवळच राहू द्या. अशी प्रार्थना केली की निश्चितच ती स्वामी माऊली ऐकतातच. यामुळे समोर असलेल्या दुःख, दारिद्र्य यांची चिंता करणं सोडून दे. बाळा, एक लक्षात ठेव, तुझ्या मनात कितीही दुःख असू दे, परंतु कधीही कुणाला दिसू देऊ नको. तुझे या कलियुगात माझ्याशिवाय कुणीच नाही, कारण तुझी खरी आई तर मीच आहे. तुझी उत्पत्ती ही माझा एक अंश आहे, त्यामुळे मीच तर तुला तारणारा आहे. शेवटी तुला माझ्याकडेच यायचे आहे. आता मी तुला एक सांगू इच्छितो आणि ते तू शेवटपर्यंत ऐकावे. स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. दास म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच होय. फक्त आणि फक्त आपली अढळ निष्ठा, अनन्य प्रेम असायला हवे. या भवसागरात आपण आपली देहनौकी हकीकत आहेत. या भवसागरात आपण आपली देहनौका हाकीत आहोत. कधी कधी दुःख, संकटे, प्रतिकूलता या वादळ वाऱ्यात आपली ही नौका सापडते. त्यामुळे मन वैतागते, बुद्धी डळमळीत होते आणि मग अशा वेळी आपण काय करतो तर आपले जे उपासनेचे दैवत असेल वा सद्गुरू असतील त्यांना आर्ततेने हाक मारतो, साद घालतो. त्यावेळी भक्तांचा हा धावा ऐकून आपले सद्गुरू धावून येतात. म्हणजे ते कुणाच्याही रूपात आपली मदत करून जातात आणि आपल्याला संकटातून सोडवतात. अशा वेळी आपण म्हणतो की हे परमेश्वरा, तुझ्यामुळेच मी या संकटातून सुटलो आणि मनोमनी सद्गुरूंचे आभार मानतो आणि त्यांचे ऋण फेडण्यासाठी तन मन धन त्यांच्या चरणी अर्पण करतो. यात धन, वस्त्रे, फळे यांचे महत्त्व उरत नाही. अर्पण भाव फक्त महत्त्वाचा आहे.
आपणही आपल्या परीने पूजा नैवेद्य प्रसाद या स्वरूपात सद्गुरूंचे ऋण मान्य करतो आणि आपला प्रपंच सुखाचा व्हावा यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करतो. प्रपंच म्हटला की त्यात दुःख सुख आलेच. त्यातही सुख जवा एवढे दुःख पर्वता एवढे हा बहुतेकांचा अनुभव आहे. मग अशा दुःखद प्रसंगी संकट प्रसंगी आपण त्यांचे निवारण व्हावे म्हणून स्वामी समर्थांचे नाव घ्यावे. देवदर्शन घडण्यासाठी सद्गुरूंची कृपा कार्यास येते, परंतु त्यांच्यासाठी आचार विचारांची शुद्धता अपेक्षित आहे. नामाला कसलीही उपाधी नाही, काळवेळ नाही, लहान थोर नाही, जातीभेद नाही. कृपा व्हावी म्हणून अपेक्षापूर्ती व्हावी या संकल्पाने जरी नामाची सुरुवात झाली तरीही हरकत नाही. नाम आपले काम करतेच. नामाच्याच प्रभावाने हळूहळू ते नाम आपल्या हृदयी महाराजांसाठीच घेतले जाऊ लागते आणि स्वामी नामावर आपले प्रेम कधी जडले ते आपल्यालाच कळत नाही, कारण ही किमया देखील स्वामीच करतात. हा नामाचा प्रभाव आपल्याला नकळत आपल्याच अंतःकरणावर होतो. ज्याप्रमाणे ताकातच लोणी लपलेले असते, पण त्यासाठी ते सतत घुसळावे लागते, तेव्हाच ताकातून लोणी बाहेर पडते. त्याचप्रमाणे नामातच प्रेम दडलेले आहे. सातत्याने आणि भावपूर्ण अंतःकरणाने आपण जर नामाचा अभ्यास केला की नामाचे प्रेम आपोआप येते. प्रपंचात जसे अभ्यास, कर्म, कर्तव्य यांना महत्त्व आहे, तितकेच महत्त्व परमार्थात नामस्मरणाला आहे. प्रपंच स्वामींचाच म्हणून प्रेमाने करावा, म्हणजे तो छान होतो आणि तितक्याच प्रेमाने तो करताना वाचेने अक्षय्य अव्याहत गोड स्वामीनाम घ्यावे. एकदा का आपण स्वामींचे होऊन स्वामीनामात दंग झालो की नाम आपले काम करतेच आणि त्यांच्या प्रभावाच्या सुंदर खुणा अनुभूतीच्या रूपाने आपल्या अंतःकरणात उमटतात. महाराजच आपल्याला नकळत हृदयासनावर घेऊन जातात. ते आपला योगक्षेम तर पाहतात, त्याचबरोबर अनेक दुर्धर प्रसंगात, संकटात, दुःखात आपली काळजी घेऊन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात. आपल्यावर कृपा करतात आणि आपल्याजवळ असल्याची खूणगाठ नामावताराने देतात. त्यामुळे तुला जशी जमेल तशी फक्त नामस्मरणाची सेवा कर. बाळा, या सुसंवादातून फक्त तुझ्या या मनाला सुखवण्याचा आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातील या सत्य परिस्थितीची जाणीव तुला करून द्यायची असते. त्यामुळे कधीही या क्षुल्लक गोष्टीसाठी या निष्पाप मनाला त्रास देऊ नको. बाळा, हा सुसंवाद तू शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.